आज बनवते कटाची आमटी, जी आपण पोळ्यासोबत बनवतो ती. कारण का आमच्याकडे महाशिवरात्रीला पोळ्या आणि कटाची आमटी बनवली जाते. मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आणि भिजत ठेवलेली. नंतर डाळ मी शिजवून घेतली आणि जे डाळीतले पाणी असते ना, त्याला आमच्याकडे येळवणे असं बोललं जातं. तेच डाळीतलं पाणी आता डाळ शिजल्यानंतर पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याची कटाची आमटी बनवायची आहे. त्यासाठी आपण वाटण तयार करून घेतोय. जिरं, धने, दालचिनी आणि स्टारफूल हे आपण गरम करून घ्यायचं आहे, जास्त करपवायचे नाहीत. नंतर खोबरे, आलं आणि लसूण हेही थोडे भाजून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला थंड झाल्यानंतर त्याचे वाटण तयार करून घेऊया. जे आपण मगाशी डाळीतले पाणी काढले होते त्याच्यात आपण कटाची आमटी बनवत आहे. एका पातेल्यामध्ये 4 चमचे तेल टाकून घेतले. तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी तडल्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहे आणि ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता टाकून फोडणी तयार केलेली आहे. मगाशी वाटण जे आपण तयार करून घेतलं ते त्यामध्ये टाकून आपल्याला मिडियम गॅसवरती पूर्ण वाटण भाजून घ्यायचे आहे. छान भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपले घरगुती मसाले वापरायचे आहे. हळद, मीठ आणि आपला कोल्हापुरी मसाला हेही मिडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहे. आणि भाजतानाच याचा सुगंध खूप छान येतो. त्यानंतर आपल्याला हे डाळीचे पाणी त्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर आपण हे 5 ते 7 मिनटं छान उकळी काढून घ्यायचं आहे आणि नंतर कोथिंबीर टाकून पुन्हा एक उकळी काढून घ्यायची आहे. पहा किती छान कट आला आहे आमटीला आणि सुगंध तर एवढा दरवळतो आहे की नादच खोळा. ही आपली तयार आहे कटाची आमटी.